युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला शरद पवारचा फोन येतात. हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला शरद पवारचे फोन होतात. अजित पवार हे बाहेर देशात पाठवलं आहे अशी पद्धतीची व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला आहे. तर ऐकता तुम्ही हा अगोदर व्हिडिओ बघा. हो आणि अजित दादा लोक म्हणतात मिळालाय. मिळाला काय? नाही मिळाला. नाही ना. जिवंत आहे ह्यो. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, अजित दादा फोन केला शिरदराव येतो. हो बघितला. अजित दादा लोक म्हणतात मिळालाय. आजोबा म्हणून राहिले. 70-75 वर्षाचे आजोबा आहे. ऑन रेकॉर्ड कॅमेरा समोर म्हणून राहिले. ऑन कॅमेरा समोर की अजित पवार जिवंत आहे. बाहेर देशामध्ये पाठवला आहे आणि शरद पवारचं बोलणं होत. काय म्हणाल तुम्ही? खरंच अजित पवार जिवंत आहे का? कमेंट करून तुम्हीच सांगा, कारण तुमचा कमेंट लय माझ्यासाठी महत्वाचा आहे. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट तुमची महत्वाची आहे. तुमची कमेंट मला एक मोटिवेशनचं काम करते. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. पुरा महाराष्ट्र आणि पुरा जग हा एक रडण्याच्या आणि एका सुसंगीताच्या पद्धतीने हा जळला जातो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा अजित पवार यांचा घात केला जातो, त्यांचा घात होते की अपघात झाला अजूनही आता नाही, पता नाही. पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होणारे हेच सांगत आहे की अजित पवार जिवंत आहे. सोशल मीडियावर कमेंट करणारे व्हिडिओ दाखवतात की अजित पवार जिवंत आहे. मग अजित पवार जिवंत आहे तर मग कुठं आहे? काय येत नाही? एवढा टाइम का? अजित पवारला जाऊन 3-3.5 महिने जवळपास होऊन राहिले तरी अजित पवार येत का नाही? मग असे व्हिडिओ सांगून झाले सोशल मीडियावर की अजित पवार जिवंत असण्याचा दावा करू राहिले. हा व्हिडिओ सविस्तर जाणून घ्या. स्किप न करता पूर्ण बघण्याचं कळणार नाही तुम्हाला. खरंच अजित पवार जिवंत आहे, मरण पावले, त्यांचा घात झाला की अपघात झाला, कोणी केला, काय केला, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार. तर हा व्हिडिओ सविस्तर बघा, स्किप न करता. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. हा पुरा महाराष्ट्र आणि पुरा जगाला माहित आहे. आणि असे व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय? अजित पवार जिवंत आहे. तर मग हा व्हिडिओ जेव्हा सीबीआय CID आपल्या महाराष्ट्रातील सीबीआय CID चौकशी केली त्यांनी, तर त्यांना कुठल्याही गोष्टी असे आढळला नाही जिवंत असल्या. बारामतीच्या तालुक्यामध्ये विमान ब्लास्ट होतो, त्याच्यामध्ये 5 प्रेत सापडतात आणि चढलेले सापडतात. चेहरा त्याचा असा असतो, अनोळखीचा असतो, चेहरा ओळखू शकत नाही माणूस. अशा पद्धतीचे ते प्रेत सापडतात आणि प्रेत हे त्यातलं अजित पवारचं एक प्रेत असतं आणि त्याच्यामध्ये 6वा इंसान कोण आहे हे अजून आता नाही, पता नाही कुठे गेला, काय झाला, देवाने खाल्ला, कोणा खाल्ला काय माहिती. पण गोष्ट इथं अळत नाही. गोष्ट इथं अळून झाली की हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे सोशल मीडियावर. आणि सीबीआय CID ने ह्या व्हिडिओची चौकशी पण केलेली आहे. हे जे आजोबा बाहेर ठिकाणी मार्केटमध्ये जात असताना एक आजी आणि आजोबा बसले राहतात. एका ठिकाणी गाडी थांबवतात आणि ते आजोबाला हेल्प देतात आणि आजोबाला सविस्तर म्हणतात, हो आजोबा खरंच अजित पवार जिवंत आहे का? मरण पावले. तेव्हा त्यांचं बोलणं चालू होतं की अजित पवार जिवंत आहे. शरद पवार यांचं बोलणं होतं, कॉलवर बोलणं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच असेल का बोलणं त्यांचं? काय वाटते? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण अजित पवारचा घातून सतत 3 महिने जवळपासून राहिले. घात करणारा माहित नाही. मग खरंच देवगिरीच्या बंगल्यावर अजित पवारला ठेवलं असेल का? बाहेर देशात ठेवलं असेल का शरद पवारने? म्हणून शरद पवार बोलत नाही का? म्हणून सुमित्रा पवार बोलत नाही का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण शरद पवार न बोलणं, सुमित्रा पवार न बोलणं म्हणजे काहीतरी चुकीचं असं वाटत आहे का तुम्हाला? अजित पवार जिवंत असण्याचा दावा हा करत आहे. व्हिडिओ हा खरा असेल का? कमेंट करून तुम्ही सांगा. देवगिरी बंगल्यावर त्यांना ठेवलेला आहे असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, असे कमेंट व्हायरल होऊन राहिले. आणि सुमित्रा पवार यांचा हात आहे, शरद पवार यांचा हात आहे, असे व्हिडिओ व्हायरल होतात. काय नेमकं कारण काय आहे? सोशल मीडियावर अत्यंत प्रचंड व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. कारण काय आहे? अजित पवार खरंच जिवंत असेल का? मग असेल तर मग कुठं आहे? येऊन का राहिले नाही होते? एवढा उशीर का? मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना. हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो पण याचं उत्तर नाही. याचं आन्सर कसं मिळणार?
आपल्याला खरं काय हे पाहायला मिळणार नाही. घात करणारा अजून का सापडत नाही हे महत्वाचं आहे, पण घात करणारा अत्यंत हा खंबीरतेने आणि तो चालाकीने त्याने घात केला असेल असं वाटते का तुम्हाला? प्लॅनिंगने केला असेल वाटते का? मग अजित पवार जिवंत आहे, मग कुठं आहे? बंगल्यावर आहे, बाहेर देशात पाठवलं, मग कोण पाठवलं? शरद पवारनं पाठवलं, मग कोण पाठवलं? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय संविधान.